Okay friends, in previous lecture we are discuss about the entire informations about the third animal tissue. The name is known as the muscular tissue. Now today we are discuss about the last animal tissue. The name is known as the nervous tissue. First of all, what is the nervous tissue? Nervous tissue is the structural and functional unit of nervous system. ह्यूमन बिंगमध्ये ज्या डिफरंट टाईपच्या सिस्टीम्स आहेत ज्यामधील आपल्या सिलेबसला न्यूरल कोऑर्डिनेशन हा आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये लास्ट टॉपिक आहे, ज्याचा सर्व बेस या टॉपिकपासून स्टार्ट होतो किंवा या टिश्यूपासून स्टार्ट होतो. तर या ठिकाणी या टॉपिकमध्ये तर नर्वस टिश्यू आपण पाहणारच आहेत, पण याचं रिलेशन डायरेक्टली एक कंप्लीट टॉपिक तुम्हाला पुढे पाहायचा आहे, त्याच्याशी बेस सर्व या टिश्यूमध्ये तुम्हाला होणार आहे. तर हा पार्ट्स डिटेलमध्ये लक्षात ठेवायचा आहे. सुरुवातीला पहा, नर्वस टिश्यू म्हटलं तर नर्वस टिश्यू इज द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. नाव दिस नर्वस सिस्टीम विच हॅव्हिंग द सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम and which control the different types of the main two properties. First one is the एक्साइटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी. सिंपल अर्थ असं लक्षात ठेवा, ज्यावेळेस बॉडीमध्ये डिफरंट टाईपचे स्टिम्युलाय आपण रिसीव करतात, मग ते एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असो किंवा इंटरनल बॉडी एन्व्हायरमेंट असो, ज्यांच्यामधून जो स्टिम्युलाय रिसीव करतो आणि रिसीव केल्यानंतर त्याला ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स येतो, हे जे मेन फंक्शन्स आहे ते नर्वस सिस्टीमचं फंक्शन्स आहे. जर आपण आता या ठिकाणी मी बोलतोय, तुम्ही ऐकतायत, म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस हिअरिंग फंक्शन तुम्ही ऐकण्याचं कार्य करताय, दे रिसीव द स्टिम्युलाय. मग ह्या स्टिम्युलाय कोण रिसीव करतोय? इयर्स, कारण त्यांच्यामध्ये कोण आहेत? रिसेप्टर्स आहेत, ते रिसीव स्टिम्युलाय करतात आणि ते जे सेन्सेशन आहे ते पास कुणाकडे करतात? ब्रेनकडे पास करतात. आणि त्या ठिकाणी जो मेमरीचा पार्ट्स आहे किंवा त्याला ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स येऊ आपण त्याला काय करतो? रिस्पॉन्स देतो. म्हणजेच कोणताही एक्सटर्नल किंवा इंटरनल स्टिम्युलाय ज्यावेळेस रिसीव केला जातो आणि त्याला ॲप्रोप्रिएट घेऊन रिस्पॉन्स दिला जातो, याच पार्टला आपण एक्साइटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. म्हणजेच नर्वस सिस्टीमच्या मेन दोन प्रॉपर्टी लक्षात ठेवा. दे आर एक्साइटेबल, म्हणजे दे रिसीव द स्टिम्युलाय फ्रॉम द एक्सटर्नल अँड इंटरनल एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल स्मेल हा रिसेप्टर्स असेल तर तो कुठं असेल? नोजमध्ये. म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला डिफरंट टाईपचे जे परफ्युम्स आहेत किंवा डिफरंट टाईपचे जे कुठलेही स्मेल आहेत त्या स्मेलला रिसीव करणारे रिसेप्टर्स हे कुठं असतात? नोजमध्ये. किंवा टंगमध्ये पहा, डिफरंट टाईप्स ऑफ टेस्ट बर्ड असतात, म्हणजे टंगवर ज्या टेस्ट बर्ड आहेत ते टेस्ट ज्या ठिकाणी रिस्पॉन्सिव्ह देतात किंवा त्याला जे स्टिम्युलाय रिसीव करतात त्याला आपण टेस्ट बर्ड म्हणतात. किंवा स्किनमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ रिसेप्टर्स आहेत, काय करतात ते? कोल्ड आहे की टेम्परेट एन्व्हायरमेंट आहे याचं सेन्सेशन पण रिसीव कोण करतात? स्किनमधले रिसेप्टर्स करतात. तर सांगण्याचं तात्पर्य असं की इच अँड एव्हरी स्टिम्युलाय दे आर रिसीव फ्रॉम एक्सटर्नल और इंटरनल एन्व्हायरमेंट, दे कॅन पास टुवर्ड द नर्वस सिस्टीम अँड दॅट नर्वस सिस्टीम विच हॅव्हिंग द वन ऑफ द टिश्यू that is called as the nervous tissue. That's why the nervous tissue is known as the structural and functional unit of nervous system. ज्यावेळेस आपण नर्वस टिश्यू म्हटलं तर नर्वस टिश्यू इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट. कोणती सेल असेल? दॅट इज नोन ॲज द नर्व सेल. कोणती सेल म्हटलं मी याला? नर्व सेल. यालाच दुसरा शब्द आपण काय वापरतो? दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूरॉन. नर्व सेल किंवा याला काय म्हटलं आपण? न्यूरॉन. सो मेनी नर्व सेल और न्यूरॉन दे गेट टुगेदर टू फॉर्म द टिश्यू. दॅट टिश्यू इज नोन ॲज द नर्वस टिश्यू. मग नर्वस टिश्यूमध्ये फक्त न्यूरॉनच असतात की नर्व सेलच असतात की अलॉंग विथ अदर सेल्स असतात? इथं पुन्हा रेफरन्सेस येणार आहे. त्या ठिकाणी न्यूरॉन अलॉंग विथ द अनदर वन सेल दॅट इज कॉल्ड एज द न्यूरोग्लियल सेल्स किंवा त्याला ऑरमध्ये ग्लियल सेल्स म्हणतो आपण. ग्लियल सेल्स. पण नर्वस सिस्टीममध्ये मेन दोन टाईपच्या सेल्स आहेत. एकाला काय म्हटलं आपण? नर्व सेल आणि दुसरी आहे न्यूरोग्लियल सेल्स. नाव दीज आर द टू टाईप्स ऑफ सेल विच इज प्रेझेंट इन द नर्वस टिश्यू. पण यांच्यातलं जे नर्वस नेचर म्हटलं
किंवा एक्साइटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी जर फंक्शन्स म्हटलं तर त्या सेलला काय नाव दिलं आपण, नर्व सेल, और दॅट इज कॉल्ड द न्यूरॉन. मेनी आहेत तर त्याला काय म्हणू आपण, नर्व सेल्स, अँड दॅट इज कॉल्ड द न्यूरॉन्स, न्यूरोग्लियल सेल्स अँड ग्लियल सेल्स. नाव मेनी सेल दे गेट टुगेदर टू फॉर्म द टिश्यू, दॅट टिश्यू इज नोन एज द नर्वस टिश्यू. सिंपल फर्स्ट स्टेटमेंट लक्षात ठेवा. ऑल नर्वस टिश्यू दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम, कुणापासून ओरिजिन आहे, ओरिजिनेटेड फ्रॉम द एक्टोडर्म. सो एक्टोडर्म ओरिजिन असणारा टिश्यू कोणता आहे, नर्वस टिश्यू. पाहिलं आपण मेझोडर्मपासून ओरिजिनेट होणारा टिश्यू कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्यानंतर मस्क्युलर टिश्यू आहे, आणि एपिथेलियल टिश्यू पाहिलं तर ओरिजिन कोणतं, ऑल थ्री जर्मॅनल ओरिजिन. पण जर नर्वस टिश्यू म्हटलं तर नर्वस टिश्यूचं ओरिजिन कोणतं आहे, एक्टोडर्म. सो एक्टोडर्म विच ओरिजिनेट द ऑल नर्वस टिश्यू बट द मायक्रोग्लिओसाइट्स. याच्यामध्ये जर एक सेल पाहिला आपण मायक्रोग्लियल किंवा मायक्रोग्लिओ साइट्स, या सेलला जर पाहिला तर याचं ओरिजिन आहे मेझोडर्म. कोणतं ओरिजिन आहे, मेझोडर्म. मग आता प्रश्न आम्हाला असा आहे की मायक्रोग्लिओसाइट्स कुणाला म्हणायचं, ओरिजिन त्याचं मेझोडर्म आहे. तर बेसिक दोन गोष्टी पहिल्या लक्षात ठेवा. पहिली सेल कोणती आहे, नर्व सेल. नर्व सेल इज द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ नर्वस सिस्टीम अलॉंग विथ द अनदर वन टाइप्स ऑफ सेल इज प्रेझेंट इन द नर्वस टिश्यू, दॅट इज कॉल्ड लाईक द न्यूरोग्लियल सेल. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नर्व सेल अँड न्यूरोग्लियल सेल? First of all, the nerve cell which having the nervous in nature, ज्याला आपण सेन्सेशन रिसीव्ह करणं आणि तो कॅरी करणं त्याला कंडक्शन म्हणतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल स्किनमध्ये जर आपण पिन प्रिक केलं तर याचं जे सेन्सेशन आहे ते सेन्सेशन डायरेक्टली कुठपर्यंत जातं, ब्रेनपर्यंत. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे जे ही सेन्सेशन कंडक्शन्स केलं जातं एका न्यूरॉनमधून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा न्यूरॉन कंटिन्यू तो पास करतोय. म्हणजे एक्साइटेबिलिटी आहे आणि कंडक्टिव्हिटी पण आहे. हे जे फंक्शन्स परफॉर्म करतात या सेलला काय म्हणतो आपण, नर्व सेल. म्हणून नर्व सेल is the structure and functional unit of nervous system. Now they are having the main function excitability and conductivity but the nervous in nature. आणि दुसरी जर सेल पाहिला आपण न्यूरोग्लियल सेल, they do not having the nervous in nature. नर्वस टिश्यूचा पार्ट्स आहे पण याचं नेचर नर्वस नेचर आहे का, नाही आहे. बिकॉज धिस न्यूरोग्लियल सेल दे डू नॉट हॅविंग द नर्वस नेचर बट दे हॅविंग द ॲबिलिटी टू सपोर्ट द नर्व सेल. मग फंक्शन जर विचारलं, नर्व सेलचं जे फंक्शन्स आहे, एक्साइटेबिलिटी आहे, कंडक्टिव्हिटी आहे, म्हणजेच ते नर्वस नेचर आहे. नॉन नर्वस नेचरच्या सेल्स कोणत्या आहेत, न्यूरोग्लियल सेल आहेत. मग यांचं मेन फंक्शन काय, टू सपोर्ट अँड टू प्रोव्हाइड द नरिशमेंट और न्यूट्रिशन टू द नर्व सेल. नर्व सेलचा सपोर्ट करणं, नर्व सेलला नरिशमेंट प्रोव्हाइड करणं, नर्व सेलला प्रोटेक्ट करणं, हे जे फंक्शन्स आहेत त्या सेलला काय म्हणतो आपण, न्यूरोग्लियल सेल. म्हणून या न्यूरोग्लियल सेलला आपण सपोर्टिंग सेल म्हणतो. कोणत्या सेल म्हणायचं, सपोर्टिंग सेल. आणि सर्वात महत्त्वाचा डिफरन्स MCQ म्हणून विचारला तर द न्यूरॉन्स दे डू नॉट हॅविंग द ॲबिलिटी सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनची ॲबिलिटी कोणामध्ये नसते, न्यूरॉन्समध्ये नसते. म्हणजेच न्यूरॉन स्टार्टिंग फ्रॉम द बर्थ किंवा बर्थपासून नंबर ऑफ न्यूरॉन जे आहेत ते ॲज इट इज अप टू द डेथ ते कसे असतात, कॉन्स्टंट इन नंबर. दे डू नॉट हॅविंग द ॲबिलिटी टू डिव्हाइड. यांच्यामध्ये डिव्हिजन किंवा सेल डिव्हिजन अब्सेंट असतं. ही कोणती सेल आहे, नर्व सेल. म्हणून या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट लक्षात ठेवा, नर्व सेल दे डू नॉट हॅविंग द ॲबिलिटी टू डिव्हाइड, दॅट्स वाय दे डू नॉट ॲबिलिटी टू सेल डिव्हिजन बट दिस ॲबिलिटी प्रेझेंट इन अ न्यूरोग्लियल सेल. तर न्यूरोग्लियल सेलचं जर फंक्शन्स विचारलं तर फंक्शन सपोर्ट आहे पण यांच्यामध्ये ॲबिलिटी कोणती असते, सेल डिव्हिजन. मग नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज हे कोण होतात तर या ठिकाणी ग्लियल सेल्स. म्हणजे कंटिन्युअसली जर त्यांच्या सेल्स ज्या डिस्ट्रॉय होतील किंवा डेड होतील तर त्या रिप्लेस ह्या कोणत्या प्रोसेसनं होतात, सेल डिव्हिजननं. ॲज कम्पेअर टू नंबर्स म्हटलं तर न्यूरोग्लियल सेल अँड ग्लियल सेल किंवा न्यूरोग्लियल सेल आणि नर्व सेल यांच्यामध्ये न्यूरोग्लियल सेल्स आर द मोर
in number as compared to the nerve cell. So that is called as the basic introductions about the nervous tissue. पहा कोणतं वाक्य लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट, what is a neuroglial cell? Neuroglial cell is the types of nervous tissue. Nerve cell किंवा neuron, these are the types of nervous tissue. So first of all, nervous tissue, these are originated from the ectoderm. Exceptions कोण आहे? Microgliocytes. Microgliocytes म्हटलं तर microgliocytes is the types of, कुणाची टाईप आहे? न्यूरोग्लियोसाइट्स. तर या ठिकाणी न्यूरोग्लियो सेल्स जर पाहिला आपण तर यांच्या मेन दोन टाइप्स पडतात. एकाला म्हणतो आपण मायक्रोग्लियोसाइट्स आणि दुसरी आहे ऑलिगो डेंड्रोसाइट्स. मग या ठिकाणी या ज्या दोन साइट्स आहेत यांच्यामधील हे येते मायक्रोग्लियोसाइट्स अँड दे हॅव्हिंग द नेचर और ओरिजिन मेसोडर्म. सो दॅट इज कॉल्ड द न्यूरो सेल और न्यूरोग्लियल सेल. याच्यानंतर पहा, जर आपण याचं क्लासिफिकेशन्स पाहिलं तर न्यूरॉनमध्ये आपल्याला डिफरंट क्रायटेरिया आहेत, पण याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा स्ट्रक्चर स्टडी करावं लागेल की व्हॉट इज बाय नर्व सेल. सो नर्व सेल इट कन्सिस्ट ऑफ मेन टू पार्ट्स. पहा, न्यूरॉन जर पाहिलं आपण तर या न्यूरॉनचे मेन दोन पार्ट्स पडतात. एकाला म्हणतो आपण सेल बॉडी आणि दुसरं आहे ज्याला म्हणतो आपण सेल प्रोसेसेस. काय म्हटलं आपण? सेल बॉडी अँड सेल प्रोसेसेस. सो दॅट इज कॉल्ड लाईक द न्यूरॉन और विच इज ऑल्सो नोन एज द नर्व सेल. इट कन्सिस्ट ऑफ हाउ मेनी पार्ट? टू पार्ट. फर्स्ट वन इज द सेल बॉडी अँड सेकंड वन इज द सेल प्रोसेसेस, ज्याला आपण एक्सटेन्शन सुद्धा म्हणतो आपण. पहा, यालाच दुसरं नाव आहे सेल बॉडी इज ऑल्सो नोन एज द पेरी कॅरियॉन. त्याला दुसरं नाव काय आहे? पेरी कॅरियॉन. सो सेल बॉडी इज ऑल्सो नोन एज द पेरी कॅरियॉन विच इज ऑल्सो नोन ॲज द, त्याला ॲक्च्युअल काय म्हणतो पहा परत? सायटॉन असं म्हटलं जातं. सेल बॉडी इज ऑल्सो नोन ॲज द सायटॉन विच इज ऑल्सो नोन ॲज, त्याला परत एक नाव आहे ज्याला आपण काय म्हणतो? सोमा. So nerve cell or neuron, it consists of how many part? Two part. First one is the cell body. Cell body is also known as the perikaryon which is also known as the cyton which is also known as the soma. Structure मध्ये पाहणार आहेत आपण. याच्यानंतर जर पाहिलं आपण cell processes which is also known as the cytoplasmic extensions. याला दुसरं नाव काय देतो आपण? cytoplasmic एक्सटेन्शन. मग त्यानंतर याला अदर नेम्स म्हटलं तर विच इज ऑल्सो नोन ॲज द न्यूराइट्स. त्याला काय म्हटलं तर? न्यूराइट्स और विच इज ऑल्सो नोन ॲज द नर्व प्रोसेसेस. याला परत एक नाव दिलं जातं नर्व प्रोसेसेस. सो ऑल दीज आर द सिनोनिम्स ऑफ द पार्ट्स ऑफ न्यूरॉन. तर न्यूरॉनचे मेन किती पार्ट्स पडले? दोन. एकाला काय म्हटलं आपण? दॅट इज कॉल्ड एज द सेल बॉडी अँड अनदर वन इज द सेल प्रोसेसेस. सेल बॉडी इज ऑल्सो नोन एज द पेरिकॅरियॉन, सायटॉन, सोमा अँड सेल प्रोसेस विच इज ऑल्सो नोन एज द सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन विच इज ऑल्सो नोन एज द न्यूराइट्स अँड दॅट इज कॉल्ड एज द नर्व प्रोसेसेस. नाव these neurites or nerve processes they again classified into the main two parts. फर्स्ट वन यांच्यामध्ये एक असतो ज्याला म्हणतो आपण एक्झॉन आणि दुसरा आहे ज्याला म्हणतो आपण डेंड्रॉन किंवा त्यालाच म्हणतो आपण डेंड्राइट्स. पहा, फक्त नाव लक्षात ठेवा. काय म्हटलं मी? न्यूराइट्स. न्यूराइट्स इज द पार्ट्स ऑफ न्यूरॉन अँड दॅट न्यूराइट्स दे आर फर्दर डिवायडेड इन टू द मेन टू पार्ट्स. फर्स्ट वन इज द एक्झॉन अँड अनदर वन इज द डेंड्रॉन. पहा, न्यूरॉनचे किती पार्ट्स पडले? दोन. न्यूरॉनमधील पहिला पार्ट्स कोणता? सेल बॉडी. आणि सेल बॉडीपासून जे एक्सटेन्शन होतं त्यांना काय म्हणतो आपण? सेल प्रोसेसेस. ते ॲक्च्युअल या सेल प्रोसेसेसलाच आम्ही नाव दिलं न्यूराइट्स. आणि न्यूराइट्समधले जे फायबर्स असतात किंवा एक्सटेन्शन्स असतात ॲक्च्युअल ते दोन प्रकारचे असतात. एकाला नाव देतो आपण एक्झॉन आणि दुसरा आहे डेंड्रॉन. तर हाच आपण स्ट्रक्चरली डायग्रॅमॅटिकली पार्ट्स पाहू की ॲक्च्युअल एक्झॉन कुणाला म्हणायचं, डेंड्रॉन कुणाला म्हणतात, सायटॉन कसं असतो, सेल एक्सटेन्शन्स कसं होतं, तर तो पार्ट्स पाहतोय आपण डायग्रॅमॅटिकली न्यूरॉन. पहा, नर्व सेल जर पाहिलं तर डायग्रॅमॅटिकली इनिशियली पहा स्ट्रक्चर जर पाहिलं आपण सेल बॉडी. या सेल बॉडीमध्ये जो स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये ज्या ब्रँचिंग्स येणारा पार्ट्स असतो त्या ब्रँचिंग पार्ट्सला आपण एक्सटेन्शन्स ऑफ नर्व सेल असं म्हणतो. काय म्हणतो आपण? एक्सटेन्शन्स ऑफ दीज नर्व सेल्स विच इज एक्सटेन्शन फ्रॉम द प्लाझ्मा मेम्ब्रेन और द सेल मेम्ब्रेन. सो दॅट इज कॉल्ड लाईक द
nerve processes, and which is extends the another one long fiber, that is known as the another one is the nerve processes. पा हा जो एक्सटेन्शन्स आपण दाखवलेला पार्ट्स आहे, या एक्सटेन्शनला काय नाव देतो आपण, नर्व प्रोसेसेस. यानंतर यांचंही फर्दर काय होतं, ब्रँचिंग्स पडतात, दॅट इज कॉल्ड ॲज द टर्मिनल एंडिंग्स. पा न्यूरॉन्समध्ये हा जो पार्ट्स आपण दाखवलेला आहे हा दॅट इज कॉल्ड ॲज द सायटॉन. ॲक्च्युअली याला काय म्हणतो आपण, सेल बॉडी. हा पार्ट झाला, याला म्हटलं आपण सायटॉन किंवा यालाच काय म्हणतो आपण, सेल बॉडी. So this nerve cell or cell body which is enclosed by the cytoplasm, माहिती आहे आपल्याला, सेल असेल तर सेलला enclosed कोण असतो, cytoplasm. So cytoplasm which is enclosed inside the cyton, that part is known as the actual, या पार्टला आपण नाव देतात न्यूरोप्लाझम. पा कन्फ्युजन नको. The cytoplasm of nerve cell is known as the neuroplasm. याच्या आधी आपण मस्क्युलर टिश्यू पाहिला, काय नाव दिलं तर पा, करेक्ट, सार्कोप्लाझम. सायटोप्लाझम ऑफ मसल सेल्स, that is called as the sarcoplasm. Similar like that, the cytoplasm present inside the nerve cell, that cytoplasm is known as the neuroplasm. So neuroplasm is the cytoplasm of nerve cell which is enclosed by the limiting membrane or cell membrane, that is known as the, त्याला काय म्हणतो आपण, न्यूरोलेमा. ॲक्च्युअली या पार्टला परत काय नाव दिलं, न्यूरोलेमा. सो न्यूरोलेमा इज द लिमिटिंग मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन ऑफ नर्व सेल. तर दोन पार्ट लक्षात ठेवा, न्यूरोलेमा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि न्यूरोप्लाझम हा सायटोप्लाझम आहे. अँड दिस अ सायटोप्लाझम विच इज एनक्लोज्ड इनसाइड द इनसाइड द सेल अँड नाव विच इज प्रेझेंट इनसाइड द नर्व प्रोसेसेस. पा ॲक्च्युअली या नर्व प्रोसेसेसमध्ये सुद्धा तो प्रेझेंट आहे, ज्याला काय म्हणतो आपण, सायटोप्लाझम. पा आता याच्यामध्ये हा जो सायटॉन आहे, दॅट सायटॉन विच हॅविंग द न्यूरोप्लाझम विच कंटेन्स द डेन्स न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द सेंटर. पा यांच्यामध्ये कोणता सेल ऑर्गेनिल प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. इट अल्सो कंटेन्स, यांच्यामध्ये परत ज्याला आपण काय नाव देतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे, ज्यांच्यानंतर यांच्यामध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे, किंवा यांच्यामध्येच येणारे जे डिफरंट सेल ऑर्गेनिल्स आहेत, या सेल ऑर्गेनिलला काय नाव देतो आपण, गोल्गी बॉडीज. नाव दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेल ऑर्गेनिल. पा endoplasmic reticulum, mitochondria, Golgi complex, all these are the cell organelle present inside the cytoplasm, but that neuroplasm which having the nature granular, म्हणून याला granular cytoplasm. फर्स्ट स्टेटमेंट, कोणती सेल आहे, नर्व सेल. अवर बॉडीमध्ये जर विचारलं सर्वात लॉंगेस्ट सेल कोणती आहे, तर नाव लक्षात ठेवायचं, नर्व सेल इज द लॉंगेस्ट सेल प्रेझेंट इन अवर बॉडी. जर लॉंग म्हटलं तर सेल कोणती आली, नर्व सेल. नर्व सेलचे किती पार्ट्स पडतात, दोन. एकाला काय म्हटलं आम्ही, सायटॉन. तर ॲक्च्युअल हा जो पार्ट आहे एवढ्याच पार्ट्सला काय म्हणतो आपण, सायटॉन. आणि ह्या सायटॉनचं फर्स्ट स्टेटमेंट, सायटॉन इज ऑल्सो नोन एज द सेल बॉडी ऑफ नर्व सेल विच इज एनक्लोज्ड बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन, दॅट इज कॉल्ड एज द न्यूरोलेमा विच इज फिल्ड विथ द फ्लुइड, दॅट फ्लुइड इज नोन एज द cytoplasm, and that cytoplasm is also known as the neuroplasm. That neuroplasm which contain the dense spherical or rounded nucleus present at the center. It also contains the other cell organelle like that the endoplasmic reticulum, then another one is the mitochondria, Golgi complex and ribosome. इथलं स्टेटमेंट एक वाक्य परत लक्षात ठेवायचं आहे. It also contains the granular cytoplasm due to the presence of nasal granules. यांच्यामध्ये पहा nasal granules present असतात, म्हणजेच इथं जो ग्रॅन्युलर सायटोप्लाझम्स आहेत, ज्या ग्रॅन्युलर सायटोप्लाझममध्ये अनदर वन पार्ट सांगितला, दॅट पार्ट्स इज नोन एज द नेझल्स ग्रॅन्युल्स. So nasal granules is the part present inside the neuroplasm of cyton. सायटॉनच्या न्यूरोप्लाझममध्ये किंवा सायटॉनच्या मध्ये जो सायटोप्लाझम आहे यांच्यामध्ये नेझल्स ग्रॅन्युल प्रेझेंट असतात, म्हणून या सायटोप्लाझमला काय म्हणतो आपण, ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. एमसीक्यूज विचारला जातो, नेझल्स ग्रॅन्युल्स प्रेझेंट इनसाइड द सायटोप्लाझम ऑफ नर्व सेल. तो वाक्य लक्षात ठेवा, कोणते ग्रॅन्युल्स आहेत, नेझल्स ग्रॅन्युल. So what is the nasal granule? Nasal granules is the masses of ribosomes.
ॲक्च्युअल हा पार्ट कशापासून तयार होतो? मासेस ऑफ रायबोसोम्स. कुणाला म्हणतो आपण रायबोसोम्स? सो रायबोझोम्स इज द सेल ऑर्गेनेल, प्रोटीन फॅक्टरी आहे किंवा मासेस ऑफ रायबोझोम्स अलॉंग विथ यांच्यामध्ये परत कोण आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. या दोन्ही पार्ट्सनं मिळून जो पार्ट्स तयार होतं त्या पार्टला काय म्हणतो आपण? नेझल्स ग्रॅन्युल. सो व्हॉट इज द नेझल्स ग्रॅन्युल? नेझल्स ग्रॅन्युल्स इज द ग्रॅन्युलर पार्ट विच इज प्रेझेंट इनसाइड द सायटॉन अँड दे हॅव्हिंग द ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. बट दॅट नेझल्स ग्रॅन्युल विच इज फॉर्म्ड बाय किंवा प्रोड्युस्ड बाय कुणापासून तयार होतात? मासेस ऑफ रायबोझोम्स अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम विच इज probably involved in the process of protein synthesis. प्रोटीन फॅक्टरी कुणाला म्हणतो आपण? रायबोझोम. म्हणजे प्रॉबेबली इन्व्हॉल्व कोणत्या प्रोसेसमध्ये होतील ते? प्रोटीन सिंथेसिस. तर इथं सायटॉन म्हटलं तर 4 कॅरेक्टर पहिले लक्षात ठेवायचं. व्हॉट इज सायटॉन? Cytosol is the parts of nerve cell which is having the main cell body. That cell body which having the dense material, that material which enclose inside the कशामध्ये आहे? Plasma membrane. So plasma membrane of nerve cell, neurolemma enclosed by the cytoplasm, that is called like the neuroplasm. Neuroplasm contain the different types of cell organelle. Government of cell कोण आहे? न्यूक्लियस. ऑदर ज्यांच्यामधील मायटोकॉन्ड्रिया आहे ज्याला आपण काय म्हटलं? पॉवर हाऊस ऑफ द सेल. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे. पण याच्यातला मेन कॅरेक्टर कोणता आहे? इट ऑल्सो कंटेन द ग्रॅन्युलर सायटोप्लाझम ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ नेझल्स ग्रॅन्युल अँड विच इज फॉर्म्ड बाय द मासेस ऑफ रायबोसोम्स अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड विच इज इन्व्हॉल्व ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस और प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ॲक्च्युअल हा सर्व पार्ट्स कोणता झाला? सायटॉन. But that cyton which originate or which extends the main nerve processes. हा जो सायटॉन आहे यांच्यापासून हा जो पार्ट्स निघालेला आहे यांना काय म्हणतो आपण? नर्व प्रोसेसेस. म्हणजेच या नर्व सेलच्या ज्या मेन 2 पार्ट्स आहेत त्यापैकी एकाला काय नाव दिलं आपण? सायटॉन आणि दुसऱ्याला म्हटलं आपण न्यूराइट्स. काय म्हटलं आपण? न्यूराइट्स. अँड ॲक्च्युअल न्यूराइट्समध्ये 2 पार्ट्स येतात. एकाला म्हणतो आपण दॅट इज नोन एज द डेंड्रॉन किंवा त्यालाच म्हणतो आपण डेंड्राइट्स. काय म्हटलं मी? डेंड्रॉन और डेंड्राइट्स. अँड अनदर वन इज द एक्झॉन. सो दीज आर द नर्व प्रोसेसेस. या सायटॉनपासून या ज्या शॉर्ट ब्रँच आहेत या शॉर्ट ब्रँचला काय नाव देतो आपण? दॅट इज नोन एज द डेंड्रॉन. आणि जर यांच्या फर्दर परत ब्रँचिंग पडत असतील तर यांना काय म्हणतो आपण? दॅट इज कॉल्ड लाईक द डेंड्राइट्स. डेंड्रॉन्स दीज आर एक्सटेन्शन्स फ्रॉम द सायटॉन. सायटॉनपासून जी ब्रँच आलं त्या ब्रँचला काय म्हटलं आपण? डेंड्रॉन. त्यांच्या पुन्हा फाईन ब्रँचेस पडत असतील तर त्यांना काय म्हणतो आपण? डेंड्राइट्स. सो दॅट पार्ट इज नोन एज द कोणता पार्ट्स आहे? हा डेंड्रॉन. आणि यांच्या जर परत फाईन ब्रँचेस पडत असतील तर या ब्रँचेसला काय म्हणतो आपण? दॅट इज कॉल्ड लाईक द डेंड्राइट्स. सो दॅट पार्ट इज नोन एज द डेंड्रॉन विच इज एक्सटेन्शन्स फ्रॉम द कुणापासून एक्सटेन्शन झालं? एक्सटेन्शन्स फ्रॉम द सायटॉन. सो सायटॉन विच इन एक्सटेंड्स द वन ऑफ द प्रोसेस, दॅट प्रोसेस इज नोन एज द डेंड्रॉन. सो what is the dendron? Dendron is the types of neurites. Neurite is also known as the nerve processes which is extensions from the cyton and that they are comparatively smaller than the axon. यांच्यामध्ये हा जो पार्ट्स आहे या पार्टला काय नाव देतो आपण? एक्झॉन. आणि हा कोण झाला? डेंड्रॉन. दोघांना मिळून काय म्हटलं? न्यूराइट्स. म्हणजेच याचं दुसरं नाव काय आहे? दॅट इज कॉल्ड लाईक द नर्व प्रोसेसेस किंवा यालाच काय म्हणतो आपण? एक्सटेन्शन्स. न्यूराइट्स किंवा नर्व प्रोसेसेस किती टाईपचे आहेत? 2. एक असतात त्या शॉर्ट आणि दुसऱ्या आहेत त्या लॉंग. जे शॉर्ट आहेत त्यांना काय नाव दिलं आपण? डेंड्रॉन. या ज्या शॉर्ट दिसतात या शॉर्ट ज्या ब्रँचेस आहेत यांना काय म्हणतो आपण? डेंड्रॉन किंवा डेंड्राइट्स. आणि एक जी लॉंग ब्रँच आहे त्या लॉंग ब्रँचला काय म्हणतो आपण? एक्झॉन. तर न्यूराइट्समध्ये जी लॉंग प्रोसेसेस आहे त्या प्रोसेसेसचं नाव काय? एक्झॉन. आणि जी शॉर्ट आहे त्याचं नाव काय? डेंड्रॉन. So now they perform the different types of functions. दोघांचं फंक्शन्स पाहिलं तर मेन आपलं नर्वस टिश्यूचं फंक्शन काय? एक्सायटेशन अँड कंडक्शन. म्हणजे ते रिसिव्ह काय करतात? स्टिम्युलाय. आणि स्टिम्युला रिसिव्ह केलेलं ते काय करतात? पास करतात. त्याला कंडक्टिव्हिटी म्हणतो आपण. तर ज्यावेळेस रिसिव्ह स्टिम्युलाय करतात त्यावेळेस पार्ट परत लक्षात ठेवायचं. व्हेनेवर द नर्व सेल दे रिसिव्ह द एनी स्टिम्युलाय थ्रू कुणाच्याद्वारे रिसिव्ह करतं? थ्रू द डेंड्रॉन.
ज्यावेळेस कोणताही स्टिम्युलाय सेन्सेशन ज्यावेळेस रिसीव्ह केलं जाईल तर रिसीव्ह करणारा पार्ट कोणता असतो? डेंड्रॉन. म्हणजे डेंड्रॉनचं फंक्शन्स काय? टू रिसीव्ह द स्टिम्युलाय. रिसीव्ह द स्टिम्युलायला रिसीव्ह करतात किंवा स्टिम्युलाय सेन्सेशन रिसीव्ह केल्यानंतर दे कॅरी टुवर्ड्स द, कुणाकडे कॅरी करतात पहा? दे कॅरी टुवर्ड्स द सायटॉन. कुणाकडे कॅरी करतात? सायटॉन. म्हणजेच रिसीव्ह द स्टिम्युलाय कोण रिसीव्ह करतं? डेंड्रॉन. अँड दे कॅरी टुवर्ड्स द, कुणाकडे कॅरी करतात? सायटॉन. दॅट इज द फंक्शन ऑफ डेंड्रॉन ऑर डेंड्राइट्स. कधीच विसरायचं नाही. पुढे टॉपिकमध्ये परत याचा रेफरन्सेस येणार आहे. सो व्हॉट इज बाय डेंड्रॉन? डेंड्रॉन इज ऑल्सो नोन एज द न्यूराइट्स ऑर नर्व प्रोसेसेस विच इज एक्सटेन्शन्स फ्रॉम द सायटॉन. सायटॉन इज द पार्ट्स ऑफ सेल बॉडी. सेल बॉडी इज ऑल्सो नोन एज द नर्व सेल. नर्व सेलच्या सेल बॉडीला सायटॉन म्हटलं. सायटॉनपासून एक्सटेन्शन निघतात त्याला न्यूराइट्स म्हटलं. त्यातली जी शॉर्ट असते त्याला डेंड्रॉन म्हटलं. आणि जे डेंड्रॉन्स असतात त्यांचं फंक्शन आहे ते रिसीव्ह काय करतात? स्टिम्युलाय. आणि रिसीव्ह करून ते सेन्सेशन कॅरी कुणाकडे करतात? टुवर्ड्स द सायटॉन. म्हणजेच यांनी कोणतंही सेन्सेशन घेतलं तर ते सेन्सेशन पास कुणाकडे होतं? सायटॉनकडे होतं. मग कॅरी द इम्पल्स, कॅरी द सेन्सेशन, कॅरी द स्टिम्युलाय फ्रॉम रिसेप्टर्स टू द सायटॉन. म्हणजे डेंड्रॉनचं फंक्शन आहे फक्त इम्पल्स सायटॉन पाशी आणून देणं. याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन लक्षात ठेवा. व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ एक्झॉन? दे रिसीव्ह द स्टिम्युलाय फ्रॉम सायटॉन अँड दे कॅरी टुवर्ड द नेक्स्ट न्यूरॉन. म्हणजेच इथं वाक्य असं लक्षात ठेवायचं, एक्झॉनमधून इम्पल्स जो कॅरी केला जातो तो कसा असतो? अवे फ्रॉम द सायटॉन. सायटॉनच्या मधून घेऊन तो कुणाकडे जातो? नेक्स्ट न्यूरॉनकडे घेऊन जातो. म्हणजे एक्झॉन इम्पल्स काय करतो? कॅरी द इम्पल्स अवे फ्रॉम द सायटॉन. मग डेंड्रॉन काय करतो? टुवर्ड द सायटॉन. टुवर्ड द सायटॉन, अवे फ्रॉम सायटॉन. मग सेन्सेशन टुवर्ड द सायटॉनकडे कोण आणतं? डेंड्रॉन. अवे फ्रॉम सायटॉनकडून कोण घेऊन जातं? एक्झॉन. मग एक्झॉन सायटॉनकडून घेतो आणि तो घेऊन दुसऱ्या न्यूरॉनकडे जातो. ज्यावेळेस आपल्याला पुढे पाहायचं आहे न्यूरॉन टू न्यूरॉन हे कनेक्ट असतात. त्या ठिकाणी सिनॅप्स असतो आणि सिनॅप्समध्ये ते न्यूरोकेमिकल ट्रान्समिटेशनद्वारे तो इम्पल्स ट्रान्समिशन होतो. त्याला कंडक्शन म्हणतो आपण. तर इथं वाक्य लक्षात ठेवायचं, एक्झॉन दे कॅरी द इम्पल्स अवे फ्रॉम द सायटॉन अँड डेंड्रॉन दे कॅरी द इम्पल्स टुवर्ड किंवा सेन्सेशन टुवर्ड द सायटॉन. मग सायटॉनकडे कोण घेऊन येतं? डेंड्रॉन. सायटॉनकडून कोण घेऊन जातं? एक्झॉन. मग डेंड्रॉन आणि एक्झॉन कोण आहेत? नर्व प्रोसेसेस. कुणापासून एक्सटेन्शन होतात? सायटॉन. मग सायटॉन आणि डेंड्रॉन एक्झॉन हे कोण आहेत? नर्व सेलचे पार्ट्स आहेत. तिथं 4 शब्द लक्षात ठेवा. मेन नर्व सेलच्या किती पार्ट्स आहेत? 2. एकाचं नाव सायटॉन आणि दुसरं नर्व प्रोसेसेस. यांच्यातलं आपण फंक्शन्स पाहिलं डेंड्रॉन. याच्यानंतर याच्यात जर कम्पॅरेटिव्हली लॉंग प्रोसेस म्हटलं तर कोण आहे? एक्झॉन. अँड ॲट द टर्मिनल एंड्स ऑफ द एक्झॉन विअर द सोलन पार्ट्स इज प्रेझेंट. ॲट द एंडिंग द एक्झॉन विअर द सोलन पार्ट्स इज प्रेझेंट. दॅट इज कॉल्ड ॲक्च्युअल याला म्हणतो आपण नर्व एंडिंग असं म्हणतात आपण त्याला, किंवा त्याला टेलेडेंड्रॉन. काय म्हणतो आपण त्याला? टेलेडेंड्रॉन. नर्व एंडिंग्स किंवा टेलेडेंड्रॉन्स म्हणतात. दिस इज द पार्ट्स ऑफ सोलन एंड प्रेझेंट ॲट द एंड ऑफ एक्झॉन. एक्झॉनच्या एंडिंगला जो सोलन पार्ट्स आहे त्या सोलन पार्टला काय म्हटलं आपण? नर्व एंडिंग. दॅट इज कॉल्ड एज द टेलेडेंड्रॉन. नाव this axon in some animals which is externally covered by ह्युमन बिंगचा विचार केला तर काही ठिकाणी ह्या एक्झॉनच्या एक्सटर्नल साईडला अनदर वन सेल असते ज्या सेल्सला म्हणतो आपण शॉन सेल्स. This axon is externally covered by the cells and that cells is known as the Schwann cells. कोणती सेल्स म्हटलं मी याला? शॉन सेल. अँड विच इज एन्क्लोज्ड बाय द शीथ दॅट इज नोन ॲज द मायलिन शीथ. या सेलच्या मध्ये इनर साईडला कोणतं शीथ असतं? मायलिन शीथ असतं. अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दॅट मायलिन शीथ इनसाइड द शॉन सेल दॅट इज नोन ॲज द nerve fiber which is belongs to the medullated or that is called as the myelinated nerve fiber. या nerve fiberच्या एक्झॉनच्या डिपेंडसन एक्झॉन एक्सटर्नली कवर्ड बाय. एक्झॉनला काय म्हटलं आपण? नर्व प्रोसेसेस. परत 2 शब्द लक्षात ठेवायचा. न्यूरोप्लाझम प्रेझेंट इन द एक्झॉन दॅट इज कॉल्ड एज द
न्यूरोप्लाझम म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं, एक्झोप्लाझम. पहा दोघांमधला डिफरन्स सांगतोय मी. सायटॉनच्या मध्ये जो सायटोप्लाझम आहे ज्याला काय म्हटलं मी, न्यूरोप्लाझम. सो न्यूरोप्लाझम प्रेझेंट इनसाइड द एक्झॉन, दॅट पार्ट इज नोन ॲज. एक्झॉनच्या मध्ये जर सायटोप्लाझम असेल, कोण म्हटलं मी, सायटोप्लाझम प्रेझेंट इनसाइड द एक्झॉन, दॅट इज नोन ॲज द एक्झोप्लाझम. and limiting membrane of axon, that is called as the एक्झोलेमा. म्हणजे ज्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल तर याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज द एक्झोलेमा. लक्षात येईल. सायटॉनचं जर प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल तर त्याला काय म्हणायचं, न्यूरोलेमा. आणि त्यांच्यामध्ये जर सायटोप्लाझम असेल तर काय म्हणायचं, न्यूरोप्लाझम. पण जर का हा प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ एक्झॉनच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हणायचं, एक्झोलेमा. आणि एक्झॉनच्या सायटोप्लाझमला काय म्हणायचं, एक्झोप्लाझम. म्हणजे हा जो एक्सटर्नल किंवा इलॉंगेशन होणारा लॉंग फायबर्स आहे, या लॉंग फायबरचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे किंवा लिमिटिंग मेम्ब्रेन आहे यांना काय म्हणायचं, एक्झोलेमा. आणि यांच्यामध्ये जो सायटोप्लाझम आहे त्याला काय म्हणायचं, एक्झोप्लाझम. इट ऑल्सो कंटेन्स द सेल ऑर्गेनेल. यांच्यामध्ये सेल ऑर्गेनेल असतात, रायबोझोम्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे. बट एक्सेप्ट नेझल्स ग्रॅन्युल. तर हा पार्ट लक्षात ठेवायचा, नेझल्स ग्रॅन्युल्स अब्सेंट कुणामध्ये असतात, एक्झोप्लाझम. या ठिकाणी शब्द विसरू नका. नेझल्स ग्रॅन्युल्स अब्सेंट कुणामध्ये असतात, एक्झोप्लाझम. सो एक्झोप्लाझम दे डू नॉट हॅव्हिंग द नेझल्स ग्रॅन्युल. सो दॅट इज कॉल्ड ॲज द स्ट्रक्चर ऑफ एक्झॉन. याच्यानंतर आपला पार्ट्स होता पहा, दॅट सेल इज नोन ॲज द. कोणत्या सेल्स आहेत, श्वान सेल्स. श्वान सेलच्या मध्ये जो फ्लुइड आहे किंवा जे शीत आहे, या शीतला काय म्हटलं आपण, मायलेट किंवा मेडुलेटेड म्हणतो आपण, मेडुलेटेड नर्व फायबर्स. मेडुलेटेड नर्व फायबर केव्हा म्हणायचं, the axon which is externally covered by the specialized cell, that cell is known as the Schwann cell, which is enclosed by the sheath, that is called as the myelin sheath. And such type of axon, that is called as the medullated nerve fiber. दोन टाइप्स लक्षात ठेवा, मेडुलेटेड नर्व फायबर अँड नॉन मेडुलेटेड. त्याला मायलिनेटेड असाही शब्द वापरतो आपण, मायलिनेटेड किंवा त्यालाच काय म्हटलं, मेडुलेटेड. आणि दुसरा ज्याला म्हटलं आपण नॉन मायलिनेटेड किंवा त्याला म्हटलं आपण नॉन मेडुलेटेड. कोणत्या बेसिसवर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द एक्झॉन किंवा फायबर, नर्व फायबरच्या बेसिसवर. एक फायबर कोणता, मायलिनेटेड नर्व फायबर आणि दुसरा नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. तर दोघांमधला मेन पार्ट लक्षात ठेवायचा, मायलिनेटेड नर्व फायबर विच इज एक्सटर्नली कवर्ड बाय द मायलिन शीथ एनक्लोज्ड बाय द Schwann cell, and that Schwann cell which present in those axon, that is called as the myelinated nerve fiber. But in some animals or in some regions the myelin sheath is absent. Such type of axon म्हणजेच हा कसा असेल, ओनली यांच्यापासून एक्सटेन्शन झालेला हा फक्त पार्ट्स असेल, यांच्या सराउंडिंगला मायलिन शीथ असेल का, नाही आहे. तर अशा फायबरला काय म्हणायचं, नॉन मायलिनेटेड. आणि जर असं असेल तर मायलिनेटेड. Schwann cell असेल तर मायलिनेटेड. मायलिनेटेडमध्ये कोण आहे, मायलिन शीथ आहे. आणि जो Schwann cell इन्क्लूड नसेल तर काय म्हणायचं, नॉन मायलिनेटेड. मग या नॉन मायलिनेटेड आणि मायलिनेटेड नर्व फायबरच्या बेसिसवर परत आपल्याला पुढे पाहायचं आहे, ग्रे मॅटर कशाला म्हणतात, व्हाईट मॅटर कशाला म्हणतात, इम्पल्स कॅरी कोण करतात, तर पुढे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहेत. इथं फक्त एवढं लक्षात ठेवायचं, axon is externally covered by the Schwann cell which is enclosed the myelin sheath. Such type of nerve fiber that is called as the myelinated nerve fiber, and whenever they are absent that is called as the non myelinated. Now in between the two successive nerve cell यांच्यामध्ये जो हा पार्ट प्रेझेंट आहे that is called as the, याला नाव देतो आपण नोड ऑफ रणवीर.
पहा नोड्स ऑफ रेनवीर कुणाला म्हणतो आपण, नोड्स ऑफ रेनवीर्स इज द पार्ट्स व्हेअर द टू शॉन सेल्स इज प्रेझेंट, दोन शॉलच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला म्हणतो आपण नोड्स ऑफ रेनवीर किंवा रेनवीर्स नोड्स म्हणतो आपण. अँड फ्रॉम व्हेनेवर द कंडक्शन इज टेक्स प्लेस, पुढे आपण कंडक्शन्स पाहणार आहेत त्यावेळेस सॉल्टेटरी कंडक्शन असतं, म्हणजे कंडक्शन होतं ना नर इम्पल्स पासून इथं पास होतं, इथून डायरेक्ट इथं होतं, त्याच्यानंतर इथं पास होतं, तर या नोड टू नोड ज्यावेळेस पास होतं त्याला आपण सॉल्टेटरी कंडक्शन्स असं म्हणतात. पुढे आपण पाहणार आहेत इथं काय काय लक्षात ठेवायचं आहे पहा. नर्व सेल इज द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस टिश्यू, नर्वस टिश्यू इज द स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑफ नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीममध्ये जर आपण पार्ट पाहिलं तर दोन टाईपच्या सेल्स आहेत, एकाला नाव दिलं आपण न्यूरॉन, दुसऱ्याला म्हटलं न्यूरोग्लियल सेल, ज्यापैकी ॲबिलिटी सेल डिव्हिजनची कुणामध्ये आहे न्यूरोग्लियल सेल, ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी नाही त्यांचं नाव काय नर्व सेल. मग यांच्यापैकी सपोर्टिव्ह फंक्शन्स कोण करतं न्यूरोग्लियल सेल. मग या ठिकाणी ज्यावेळेस इनॲबिलिटी टू सेल डिव्हिजन आहे ती कोणती आहे नर्व सेल. त्यातले आपण कोणतं स्ट्रक्चर पाहिलं नर्व सेलचं. नर्व सेल म्हटलं तर नर्व सेल इट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी पार्ट, टू पार्ट. फर्स्ट वन इज द सायटॉन विच इज ऑल्सो नोन एज द पेरिकॅरियॉन सायटॉन किंवा त्याला काय म्हटलं आपण सोमा, अँड विच एक्सटेंड्स त्याला काय म्हटलं सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन सेल प्रोसेसेस न्यूराइट्स किंवा ज्याला काय म्हटलं आपण एक्सटेन्शन्स दॅट इज कॉल्ड लाईक द न्यूराइट्स. यांच्यानंतर पाहिलं आपण सायटॉनचे 4 कॅरेक्टर. सायटॉन इज the main cell body of nerve cell which is enclosed by the limiting membrane, neurolemma, enclosed cytoplasm, neuroplasm which contain the cell organelle, nucleus, mitochondria. त्यांच्यानंतर राइबोसोम्स आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे. इट also contains granular cytoplasm due to the presence of masses of ribosomes and endoplasmic reticulum, and that part is known as the Nasus granule which is the characteristics of neuroplasm of nerve cell but which is absent in the exoplasm. So what is the exoplasm? Exoplasm is the cytoplasm present inside the axon which is enclosed by the axolemma, and that axon is the extensions of cyton and which is the long or elongated parts, or that is called as the longest fiber present in the nerve cell. So what is the functions of neurites? they receive and carry the impulse. मग सायटॉनकडे इम्पल्स कोण घेऊन येतं न्यूरॉन. मग डेंड्रॉन्सचं फंक्शन्स काय रिसीव्ह द स्टिम्युला अँड दे कॅरी टुवर्ड द सायटॉन. व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ एक्झॉन रिसीव्ह द स्टिम्युला फ्रॉम सायटॉन अँड दे कॅरी टुवर्ड द अदर नर्व सेल. तर या ठिकाणी आपण यांच्यानंतर जर पाहिलं तर इथं पुन्हा नर्व सेल एक अटॅच असते, म्हणजेच नर्व सेल टू नर्व सेल. हे जे कनेक्शन्स असतं ज्या कनेक्शनला आपण सिनॅप्स असं म्हणतात, आणि या सिनॅप्समध्ये नर्व सेलचा एकाचा जर एक्झॉन असेल तर दुसरा हा कोणता पार्ट्स असतो डेंड्रॉन पार्ट्स असतो. आणि या स्टिम्युलाला परत आपल्याला पुढे पाहायचं आहे की त्यांच्यातून इम्पल्स काय केला जातो कॅरी केला जातो. तो वाक्य इथं थोडक्यात लक्षात ठेवा. व्हेनेवर आता फंक्शन एक जर विचारात घेतला आपण, सपोज इथं रिसीव्ह केला इम्पल्स स्टिम्युला, इथं टच केला आपण, इम्पल्स कोणी घेतला डेंड्रॉन, कॅरी कुठं करेल सायटॉन, सायटॉन कोण कुठं जाईल एक्झॉन, एक्झॉन कोण कुठं जाईल एक्झोनल एंडिंग, एक्झोनल एंडिंगमध्ये इथं कोण आहे एक्झोनल बल्ब म्हणतात ह्याला, काय म्हणतो आपण एक्झोनल बल्ब, त्याला नर्व एंडिंग. जर ॲक्च्युअल एक्सटेन्शन्स पार्ट पाहिला तर या ठिकाणी पहा असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसायला लागेल. सपोज हा एंडिंग पार्ट्स आहे, या एंडिंग पार्टला या ठिकाणी असा सोलन पार्ट्स आपण एनलार्जमध्ये घेतला, दुसऱ्या पार्टचा असा पार्ट्स या ठिकाणी तयार असतो डेंड्रॉनचा, आणि यांच्यामधून हा जो इम्पल्स आहे तो इम्पल्स इथं येणाऱ्या या न्यूरॉनमध्ये पास होतो. त्यावेळेस इथं केमिकल रिलीज होतं, त्या केमिकलला नाव असतं न्यूरो ट्रान्समीटर. हे सर्व पुन्हा डिटेल्समध्ये होणार आहे. न्यूरो ट्रान्समीटर केमिकल्स म्हणजे ज्याला आपण हार्मोन्स म्हणतात, ॲक्च्युअल त्याचं नाव आहे ॲसिटाइल कोलिन. मग ॲसिटाइल कोलिन इज द हार्मोन्स विच इज रिलीज इनसाइड द गॅप प्रेझेंट बिटवीन द वन एक्झॉन अँड अनदर वन द डेंड्रॉन वेअर द सिनॅप्सिस इज प्रेझेंट, म्हणजे दोन न्यूरॉनचं जंक्शन. तर हे जंक्शन्स आपण पुढे पाहणार आहेत. ॲक्च्युअल तुम्हाला हा पार्ट्स फक्त लक्षात ठेवायचा आहे. आणि अशा नर्व सेल ज्यावेळेस गेट टुगेदर होतात त्यावेळेस तो टिश्यू तयार होतो, त्या टिश्यूला काय म्हणतो आपण नर्वस टिश्यू. ॲक्च्युअल तुमचा इथं फक्त कोणता पार्ट संपलेला आहे नर्वस टिश्यूमधील पार्ट्स ऑफ न्यूरॉन. याच्यानंतर पाहायचे आपल्याला की या एक्झॉनचे मायलिनेटेड नर्व फायबरचं फंक्शन काय, नॉन मायलिनेटेड नर्व फायबर काय करतात, दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत.
हा आपल्याला पुढच्या लेक्चर्समध्ये नेक्स्ट पाहायचा आहे. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की या न्यूरॉनच्या परत टाईप्स पडतात, डिपेंडिंग अपॉन देअर स्ट्रक्चर, डिपेंडिंग अपॉन देअर फंक्शन, डिपेंडिंग अपॉन देअर कंडक्शन, याच्या बेसिसवर न्यूरॉनच्या टाईप्स आहेत. तर ॲक्च्युअल आज आपण फक्त डिस्कस काय केलं आहे, नर्वस टिश्यूचं ओरिजिन आणि नर्व सेलचा पार्ट्स. याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. पण आज जो आपण पार्ट्स पाहिलेला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. पहा, आता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण, नर्वस टिश्यू, दॅट इज द लास्ट एनिमल टिश्यू. Now, this nervous tissue or neural tissue develops from the ectoderm. Origin पाहिला आपण, exceptions कोण आहे, oligo microgliocytes. Actual microgliocytes is the types of न्यूरोग्लियल सेल विच इज प्रेझेंट इन द नर्वस टिश्यू और न्यूरल सिस्टीम. पा, नर्वस टिश्यू मधील ऍक्च्युअल आपण जर पाहिलं तर मेन दोन टाईपच्या सेल्स आहेत. एकाला काय नाव दिलं आपण, नर्व सेल, आणि दुसरा न्यूरोग्लियल सेल. आणि ज्यांच्यापासून जी सिस्टीम तयार होतं, ज्या सिस्टीमला काय म्हटलं आपण, नर्वस सिस्टीम. म्हणून नर्वस सिस्टीमचं जर स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट कोण आहे तर त्याला इज कॉल्ड लाईक द नर्वस टिश्यू. पा, दॅट इज कॉल्ड लाईक द ह्युमन बॉडी. पाहतोय आपण, ब्रेन, स्पायनल कॉर्ड असेल, यांच्यापासून एक्सटेन्शन होणाऱ्या नर्व फायबर आहेत. ब्रेन पासून येतात त्याला क्रॅनियल नर्व म्हणतो आपण, स्पायनल कॉर्ड पासून येतात स्पायनल नर्व म्हणतात. म्हणजे ऑल ही कोण आहे, नर्वस सिस्टीमचा पार्ट्स आहे. तर या ठिकाणी वाक्य लक्षात ठेवायचं, नर्वस सिस्टीम इज अ मेडअप ऑफ नर्वस टिश्यू. नर्वस सिस्टीम कुणापासून तयार होते, नर्वस टिश्यू. दुसऱ्या इमेज मध्ये पाहतोय आपण, दॅट इज कॉल्ड द स्ट्रक्चर ऑफ नर्व सेल. ऍक्च्युअल पा, हा नर्व सेलचा पार्ट्स आहे आणि इन बिटवीन दिस नर्व सेल या ठिकाणी ही सेल दिसते, दॅट इज कॉल्ड द न्यूरोग्लियल सेल. म्हणजे या ठिकाणी नर्वस सिस्टीम विच इज कंपोज्ड बाय नर्व सेल, दॅट इज कॉल्ड लाईक द न्यूरॉन. इमेज मध्ये पाहतोय आपण, आणि सपोर्टिंग सेल, ज्या सपोर्टिंग सेलचं नाव काय, न्यूरोग्लियल सेल. सो दॅट इज कॉल्ड लाईक द नर्व सेल. अँड इन द स्पेसेस ऑफ नर्व सेल, पहा वेगवेगळ्या नर्व सेल इथं आपण पाहतोय, यांच्या एम्प्टी स्पेसेस मध्ये किंवा ज्या ठिकाणी स्पेस दिसत आहेत या ठिकाणी अनदर वन सपोर्टिंग सेल्स आहे, त्या सेलचं नाव काय, न्यूरोग्लियल सेल. सो नर्वस टिश्यू कंपोज्ड बाय द टू टाइप्स ऑफ सेल, नर्व सेल अँड supportive neuroglial cell. So what is the function? Main neuron provide the quick means communication with the body and helps body gives to the response to the external stimuli. Internal असेल किंवा एक्सटर्नल, केव्हाही कोणताही स्टिम्युला ज्यावेळेस बॉडी रिसीव्ह करतं त्यावेळेस तो कुणाकडे जातो, नर्वस सिस्टीम कडे, आणि त्याला अप्रोप्रिएट घेऊन रिस्पॉन्स येतो. त्यावेळेस आपण त्याला काय करतो, विड्रॉल ऑफ हँड, म्हणजे त्याला रिस्पॉन्स आलं, दॅट इज कॉल्ड लाईक द कंडक्शन्स. पा, न्यूरॉन possesses टू इम्पॉर्टंट बेसिक प्रॉपर्टीज. एमसीक्यूज विचारला जाऊ शकतो लाईन टू लाईन. या नर्वस टिश्यूचं किंवा न्यूरॉनचं मेन दोन प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, तर फर्स्ट आहे एक्साइटेबिलिटी आणि दुसरी आहे कंडक्टिव्हिटी. एक्साइटेबिलिटी मध्ये काय करतो आपण, स्टिम्युलायचं रिसिव्ह करशन, आणि कंडक्टिव्हिटी मध्ये एका न्यूरॉनकडून न्यूरॉनकडून इम्पल्स पास होतो दुसऱ्यांकडे, ज्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड द एक्साइटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी. वॉर्म पार्ट्स असेल तर एक्सटर्नल स्टिम्युलाला आपण विड्रॉल ऑफ हँड केला म्हणजे स्टिम्युलाला काय करतो आपण, पर्टिक्युलर रिस्पॉन्स, आणि हा जो आहे तो काय करला आपण, इम्पल्स कॅरी करला, या फंक्शन्सला म्हणतो आपण कंडक्शन. तर ऍक्च्युअल यांच्यामध्ये परत आपल्याला पाहायचं की दोन टाइप्स असतात, एक इलेक्ट्रिकल इम्पल्स असतो आणि दुसरा केमिकल. तर मोस्ट ऑफ ह्युमन बॉडीमध्ये केमिकल इम्पल्स आपल्याला स्टडी करायचा आहे, पण या ठिकाणी इलेक्ट्रिकल इम्पल्स आणि दुसरा असतो तो केमिकल स्टिम्युला पास करणं. तो पुढे आपण नेक्स्ट न्यूरल कोऑर्डिनेशन हा जो टॉपिक आहे त्यामध्ये परत आपण डिटेल्स मध्ये हा पार्ट पाहणार आहे. तिथं फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा, एक्साइटेबिलिटी आणि कंडक्टिव्हिटी कशाला म्हणतात. नेक्स्ट सेलचं नाव काय घेतलं आपण, न्यूरोग्लियल सेल. पा, इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम, ऍक्च्युअल नर्वस सिस्टीम मध्ये जो सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट्स येतो, त्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये दोन पार्ट्स येतात. कोणते दोन पार्ट्स असतात, एक ब्रेन आणि दुसरा स्पायनल कॉर्ड. या दोन पार्टने मिळून जी नर्वस सिस्टीम तयार होते त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो सेंट्रल नर्वस सिस्टीम इन इंटर न्यूरल स्पेस, म्हणजे हा न्यूरॉन, हा न्यूरॉन, हा न्यूरॉन, या सगळ्या न्यूरॉनच्या मध्ये इन बिटवीन काय आहे, एम्प्टी स्पेस आहे, त्याला म्हणायचं इंटर न्यूरल स्पेस. So interneural space present between the central nervous system where the one of the another one cells is present, they do not having the nervous nature. म्हणून त्याला काय म्हटलं आपण, नॉन नर्वस सेल्स और सपोर्टिंग सेल, आणि त्या लार्ज अमाउंट नसतात, दॅट इज कॉल्ड द न्यूरोग्लियल सेल. इन सिंपल फॉर्म, in the central nervous system the interneural space is filled with the large amount of supporting non-nervous cells that is known as the neuroglial cells और ग्लियल सेल्स. या सेल ज्या आहेत या सेलचं नाव आहे ग्लियल किंवा न्यूरोग्लियल सेल. नाव these are consist of again main two types, one is the microglial cells किंवा मायक्रोलिओसाइट्स म्हटलं, आणि दुसरे आहेत ऑलिगोडेंड्रोसाइट्स. दोन टाइप
सेल्स असतात न्यूरोग्लियल मधील. यापैकी मायक्रोग्लियल किंवा मायक्रोलिओसाइट्स यांना आपण ओरिजिन सांगितलं. कोणतं आहे? मेसोडर्म. तर एवढा पार्ट फक्त लक्षात ठेवायचा आहे. बाकी ऑल नर्वस टिश्यूचं ओरिजिन कोणतं आहे? एक्टोडर्म. नाव these cells are more in number as compared to the neuron. दोघांमधला डिफरन्स विचारला तर मोर नंबर कोण असतात? न्यूरोग्लियल सेल. आणि दुसरा डिफरन्स काय आहे? दे हॅव्हिंग द ॲबिलिटी टू डिव्हिजन. कुणाकडे आहे? न्यूरोग्लियल सेल. म्हणजेच यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होऊ शकतं, पण नर्व सेलमध्ये सेल डिव्हिजन हे अब्सेंट आहे. तर हा मेन कॅरेक्टर लक्षात ठेवायचा आहे. एमसीक्यूज विचारला जाऊ शकतो. यानंतर ज्या ग्लियल सेल्स आहेत युजफुल फॉर द सपोर्टिंग द न्यूरॉन किंवा प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द न्यूरॉन, provide the protection to the neuron किंवा whenever the any foreign particle or agents intake at that time the phagocytic functions is performed. याच्या आधी आपण पाहिलं मॅक्रोफॅजेस सेल्स, त्यानंतर न्यूट्रोफिल्स पाहिलं. ज्या सेल्स आहेत त्या काय करतात? फॅगोसायटिक फंक्शन्स करतात. म्हणजेच यांचं मेन फंक्शन सपोर्ट न्यूरॉनला करतात, नरिशमेंट प्रोव्हाइड करतात, प्रोटेक्शन्स करतात आणि एखादा फॉरेन एजंट्स असेल त्याला इगल्प करतात किंवा फॅगोसायटिक फंक्शन्स पण करतात. नाउ दॅट इज द फंक्शन्स ऑफ ग्लियल और न्यूरोग्लियल सेल्स. याच्यानंतर पाहिलं आपण जनरल स्ट्रक्चर्स ऑफ न्यूरॉन म्हटलं तर न्यूरॉनच्या जनरल स्ट्रक्चर मध्ये आपण लॉंगेस्ट सेल म्हणून कुणाला म्हटलं आपण? न्यूरॉन विच इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय द मेम्ब्रेन दॅट इज कॉल्ड लाईक द न्यूरोलेमा. मग न्यूरोलेमा ज्यावेळेस म्हटलं आपण तर सायटोप्लाझम. या ठिकाणी आपण नर्व सेलचं मेन दोन पार्ट्स मध्ये डिवायडेशन केलं. एकाला म्हटलं सायटॉन आणि दुसरं सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन. मग यालाच काय म्हणतो आपण? नर्व प्रोसेसेस. त्यापैकी फर्स्ट कोण आहे? सायटॉन. कुणाला म्हटलं आपण? सायटॉन. सायटॉन इज ऑल्सो नोन एज द सेल बॉडी विच इज ऑल्सो नोन एज द पेरिकॅरियन और सोमा कन्सिस्टिंग. कोणता सायटोप्लाझम आहे? ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. कोणते ग्रॅन्युल्स असतात? नेझल्स ग्रॅन्युल असतात. त्यानंतर इथं फायब्रिल्स आहेत, न्यूरोफिब्रिल्स म्हणतो आपण त्याला. इट ऑल्सो कंटेन द लार्ज नंबर ऑफ न्यूरोफिब्रिल्स. त्यानंतर सायटॉन मध्ये कोणकोणता पार्ट्स प्रेझेंट आहे? लार्ज नंबर ऑफ नेटवर्क. कोणता असतात? न्यूरोफिब्रिल. व्हेरियस टाइप्स ऑफ सेल ऑर्गेनेल लाईक मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे आणि सेंट्रली प्लेस्ड हा लार्ज कोण आहे? न्यूक्लियस. सो ऑल दीज आर द सेल ऑर्गेनेल प्रेझेंट इनसाइड द सायटॉन. RER, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ऑल दीज आर द पार्ट प्रेझेंट इनसाइड द सायटोप्लाझम. त्यानंतर आपण पाहिलं इट ऑल्सो कंटेन्स त्या ठिकाणी RNA अँड इन्व्हॉल्व द प्रोटीन सिंथेसिस. सायटोप्लाझमिक ग्रॅन्युल जे आहेत ऍक्च्युअल मास ऑफ रायबोझोम, नेझल्स ग्रॅन्युल हा सर्व पार्ट्स प्रोटीन सिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व होतात. त्या पार्टला काय नाव दिलं? नेझल्स ग्रॅन्युल. ऍक्च्युअल हा सायटॉन मध्ये प्रेझेंट आहे पण अब्सेंट कुठे असतो? एक्झॉन. Now, there are two types of cytoplasmic extensions seen arising from the cytoplasm, namely first dendron or dendrites. Dendron हा झाला ब्रँचेसला डेंड्रॉन. सेकंड कोणता? एक्झॉन. त्यातला जर फर्स्ट पाहिला आपण त्याला काय म्हणतो आपण? डेंड्रॉन किंवा डेंड्राइट्स. मेन कॅरेक्टर पहा. डेंड्राइट्स आर द शॉर्ट आर थिन small cytoplasmic extensions and these are arranged toward the periphery of cyton and which receive the stimuli and they carry impulse toward the cyton. इम्पल्स रिसीव्ह करून कुणाकडे पास करतात? सायटॉन कडे पास करतात. हे फंक्शन्स कुणाचं आहे? डेंड्राइटचं. म्हणजे these are the many number and break into the numerous fine branches which helps to carry impulse toward the cyton or cell body and to provide the with few of the neurofibrils. यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये न्यूरोफिब्रिल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर पाहिलं आपण एक्झॉन. एक्झॉन इज द लॉंगेस्ट असून तो कसा आहे? सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन किंवा प्रोसेसेस आहेत युजफुल इन द कंडक्शन ऑफ इम्पल्स अवे फ्रॉम द सेल बॉडी. सेल बॉडी कडून घेऊन दुसऱ्या पार्ट्स कडे घेऊन जाणारा हा कोण असतो? एक्झॉन. अवे फ्रॉम द सायटॉन सेल बॉडी कडून घेऊन जाणारा एक्झॉन आणि टुवर्ड द सायटॉन कडे आणणारा डेंड्रॉन. ऍक्च्युअल हा जर एक्सटेन्शन पार्ट पाहिला आपण एनलार्ज एक्झोनल मेम्ब्रेन. कुणाला म्हणतो आपण? एक्झोनल मेम्ब्रेन. एक्झॉन इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन दॅट इज कॉल्ड लाईक द एक्झोलेमा and enclosed by the cytoplasm that is called as the exoplasm. तर हा पार्ट इथे लक्षात ठेवायचं. एक्झोनल मेम्ब्रेन म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि एनक्लोज करणारा जो सायटोप्लाझम आहे त्याला एक्झोप्लाझम म्हणायचं. आणि एक्झोप्लाझम इज द कंटिन्युएशन विथ द सायटोप्लाझम ऑफ सायटॉन. सायटॉन पासून तो कंटिन्युएशन आहे पण नेझल्स ग्रॅन्युल यांच्यामध्ये अब्सेंट आहेत. इट ऑल्सो कंटेन लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया आहे, RER आहे, त्यानंतर न्यूरोफिब्रिल्स आहेत बट लॅक ऑफ नेझल्स ग्रॅन्युल अँड गोल्गी कॉम्प्लेक्स. याच्यावर क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. कोणते दोन पार्ट्स अब्सेंट आहेत? जो सायटॉन मध्ये आहे पण एक्झॉन मध्ये नाहीये. तर पार्ट लक्षात ठेवा. गोल्गी कॉम्प्लेक्स आणि नेझल्स ग्रॅन्युल हे दोन पार्ट्स एक्झोप्लाझम मध्ये अब्सेंट असतात. नाव दीज आर द स्ट्रक्चर ऑफ एक्झॉन. याच्यानंतर पाहिलं आपण एक्झॉनच्या एक्सटर्नल थ्रू आउट द वन ऑफ द सेल्स प्रेझेंट आहेत
त्या सेलचं नाव काय दिलं आपण? शॉन सेल. कोणती सेल म्हटलं आपण? शॉन सेल. अँड दॅट शॉन सेल विच इज एनक्लोज्ड बाय द शीथ, दॅट शीथ इज नोन एज द मायलिन शीथ अँड विच परफॉर्म द फंक्शन इन्सुलेटिंग मायलिन शीथ. पुढे आपण मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड नर्व फायबर्स मध्ये पाहणार आहात. तर इथं लक्षात ठेवायचं, शॉन सेल एक्सटर्नली कव्हर्ड असेल तर मायलिन, आणि मायलिन प्रेझेंट असेल तर त्या न्यूरॉनला काय म्हणायचं? मायलिनेटेड न्यूरॉन. And whenever the myelin sheath is absent, that is called as the non-myelinated nerve fiber. So myelinated and non-myelinated nerve fiber, these are the two types of nerve fiber. कुणामध्ये आहेत? Depending upon the fibers. पण at the ending of myelinated and non-myelinated nerve fiber, where the swollen part is present, that swollen part is known as the, त्याला काय म्हटलं आपण? टेलिडेंड्रॉन्स असं नाव दिलं, किंवा त्याला नर्व एंडिंग्स पण म्हणतात. आणि विच स्टोरेज, कशाचं स्टोरेज करतात? हार्मोन्स. त्या हार्मोन्सचं नाव काय? न्यूरोट्रान्समीटर केमिकल. त्या न्यूरोट्रान्समीटर केमिकलला काय म्हटलं आपण? ऍसिडिल कोलिन, जे ट्रान्सफर कुठे होतं? नेक्स्ट न्यूरॉन मध्ये. पुढे आपल्याला सिनॅप्सिस मध्ये पाहायचंय. पा टेलिडेंड्रॉन किंवा एक्झोनल नोब्स विच इज एनक्लोज. पा हा जर एनलार्ज पार्ट पाहिला, हाच टेलिडेंड्रॉन मध्ये हा इम्पल्स आहे, हा इम्पल्स दुसरीकडे पास केला, त्याला काय म्हटलं आपण? एक्झोनल नोब विच ट्रान्समिट द इम्पल्स फ्रॉम वन एक्झॉन टू अनदर डेंड्रॉन थ्रू द न्यूरोट्रान्समीटर केमिकल. ऍक्च्युअल ते केमिकलचं नाव लक्षात ठेवा, कोणतं आहे? ऍसिडिल कोलिन. तर इथे शब्द लक्षात ठेवा, एक्झोनल नोबच्या मध्ये कोण आहे? न्यूरोसिक्रेटरी केमिकल्स. न्यूरोसिक्रेटरी केमिकल्स कोणते आहेत? ऍसिडिल कोलिन किंवा ऍड्रेनालिन. पुढे आपल्याला डिटेल्स मध्ये आहेत. हेच काय करतात? इम्पल्स ट्रान्सपोर्ट करतात. अशा टाइपच्या इम्पल्सला आपण केमिकल ट्रान्समिशन्स म्हणतात. पण ऍक्च्युअल इथं हा पार्ट आहे सिनॅप्स. तर याच्यानंतर आपण डिटेल्स मध्ये नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये स्टार्ट करतोय, दॅट इज कॉल्ड एज द मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड नर्व फायबर्स अँड क्लासिफिकेशन्स ऑफ नर्व फायबर. तर या ठिकाणी आज आपला नर्वस टिश्यू मधील पार्ट्स ऑफ नर्व सेल हा पार्ट कंप्लीट केला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड नर्व फायबर अँड क्लासिफिकेशन्स ऑफ न्यूरॉन डिपेंडिंग अपॉन द डिफरंट टाइप्स ऑफ क्रायटेरिया. Okay, let us stop here. Now remaining part will be start in next video lecture. Thank you.